हॅलो फ्रेंड, मी प्रतीक्षा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज मी दीदीकडे चालली आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे आज मी माझ्या आयुष्यातली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. खरं सांगायचं तर लग्नाला 9-10 वर्ष पूर्ण झाली, पण कधी वटपौर्णिमा साजरी करण्याचा योगच आला नाही. यावर्षी मात्र दीदीमुळे ही संधी मिळाली, त्यामुळे मी आज खूप एक्सायटेड आहे. चला तर आता तयारीला लागते. ह्या 2 मी साड्या काढल्या आहेत. अजून ठरलं नाही की कोणती नेसायची, पण मला वाटतंय की ही निळीच साडी नेसावी. बघूया शेवटी कोणती फायनल होते. सगळे अचानक ठरल्यामुळे लागणारं सगळं सामान पॅक करून घेतलं. टिकली, ज्वेलरी, मेकअपचं सामान काही विसरायला नको म्हणून ते पण सोबत ठेवलं. आणि आता मी माझे आवरून घेते आणि हा माझा 3रा-4था ब्लॉग आहे. अजूनही कॅमेरासमोर बोलताना थोडंसं टेन्शन येतं, पण हळूहळू शिकते. त्यामुळे काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि शेवटी नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चला तर आता निघूया. आधी ना लेकरांसाठी काही चिप्स वगैरे घेतले. कान्हाला बोल म्हटलं, पण बोलायला तयार नाही. पण फ्रुटी मात्र दाखवतोय. बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे. थंडगार हवा. काही दिवसापूर्वी इतकं ऊन होतं आणि आता हवामान एकदम बदललंय. आधी ना गाडीत पेट्रोल टाकायला थांबलो आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. बोल बेटा. फ्रुटी नको मम्मी, फ्रुटी नको, ही पण फ्रुटी नको, ही पण फ्रुटी नको, ही पण दोन. आता मी ना गाडीत बसल्या बसल्या नेलपेंट रिमूव्ह केली आणि गडबड गडबड हीच नेलपेंट टाकल्या गेली. आता हीच नेलपेंट लावावी लागणार असो, त्यासोबत पायाची पण काढली आणि नवीन लावायला सुरुवात केली. प्रवासातही माझी तयारी सुरूच होती. इथे ना कान्हाचा पण हट्ट होता, मला लावून दे. लेकरांना पण आपल्यासारखंच करायचं असतं, म्हणून त्याला लावून दिली आणि कसं दाखवतोय बघा. त्यानंतर ब्लाऊज पण थोडे लूज होते, त्याला पण दोन्ही साईडनी टाका दिला. हे सगळे घरी केले असते, पण ऐन टायमावर ठरले. काय करणार? पण झाले माझे दोन्ही पण कामं. थोड्याच वेळाने घाट पण सुरू होतोय. तुम्हाला ते दाखवते. इथे कान्हा त्याच्या पप्पाचा चष्मा लावल्यावर त्याला खूप भारी वाटतंय. आता आमच्या गप्पा गोष्टी पण चालू होत्या. तुम्हाला पाऊस आणि बाहेरचं वातावरण खूप छान झालं आहे ते दाखवते. आता खूप जोरात पाऊस सुरू झाला आणि काय सांगू, इतक्या जोरात पडत होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. असं तरी फोनच्या कॅमेऱ्यामध्ये दिसतंय समोरचं, पण साक्षात असं समोरचं काहीच दिसत नव्हतं. पूर्ण वाईट दिसत होतं आणि पाऊसही खूप जोरात होता. पाण्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. आणि फायनली दीदीकडे येऊन पोहोचलो. तिकडे आम्ही जेवण वगैरे केले आणि तयार होण्यासाठी पार्लरला आलो. आल्या आल्या त्या ताईंनी ज्वेलरी सेट दाखवले. हा मी फायनल केला. इकडे दीदीला तोपर्यंत नऊवारी साडी नेसवली आणि मी पण छान तयार झाले. हे असंच राहील का? माझा मेकअप झालेला आहे, सिंपल पण एकदम मस्त. त्यानंतर माझा मेकअप झाला आणि फायनल लुक खरंच आज स्वतःलाच खूप छान वाटत होतं.
हो, यानं उठून दिसतंय. पाय मोकळे कर 2 मिनिटं, थोडे फोटो घेऊस तर बस व्हिडिओ. मला नाही समजलं. नाही दीदीचा फॅन्सी लुक आहे म्हणजे फॅशनेबल लुक. दीदीला जास्त छान दिसतं. दीदीला खूप छान दिसतं. बाहेर आपलं ठेवा मग ते काढतो. शंभू त्याला घे. त्यानंतर आम्ही लागणारं पूजाचं सामान घेऊन वडाच्या झाडाची पूजा करायला आलो. आता वडाच्या झाडाची पूजा झाली, तिथेच आम्ही मंदिरात आलो. एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरली. आता आम्ही सगळे मिळून वटपौर्णिमा पूजा करणार आहोत. माझ्यासाठी हा क्षण खूप भावनिक होता. पहिल्यांदाच वटपौर्णिमा करत होते आणि तीही माझ्या दीदीसोबत. त्यामुळे हा दिवस मी कधीच विसरणार नाही. आता आम्ही परत घरी निघालो. दिवसभर खूप धावपळ झाली, पण मन मात्र एकदम आनंदी आहे. काही दिवस असे असतात ना, जे की कायम आठवणीत राहतात. आजचा दिवस माझ्यासाठी तसाच होता. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि खरंच सांगा, मी असे फेस टू फेस बोलणारे ब्लॉग्स आणखीन बनवू का? कारण तुमच्या कमेंट्समुळे मला अजून आत्मविश्वास मिळतो. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा. बाय.